नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17,727 जागासाठी भरती निघालेली आहेत। संपूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत। पोस्ट कोणत्या आहेत, पेमेंट किती आहेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहेत। व्हिडिओच्या लास्टपर्यंत राहा आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। असलेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर मित्रांनो, जी पहिली पोस्ट आहे ॲसिस्टंट ऑफिसर, त्याला पेमेंट लेवल आहे 7ची 44,900 ते 1,42,400 ही पेमेंट लेवल आहे। आता जी ॲसिस्टंट सेक्शन ऑफिसर आहे, रिसर्च ॲसिस्टंट आहे, एक्झिक्युटिव्ह ॲसिस्टंट आहे, डिव्हिजनल अकाउंटंट आहे, सब इन्स्पेक्टर, यांच्या पे लेवल किती आहे? 6ची आहे मित्रांनो, 35,000 ते 1,00,000 प्लस। ठीक आहे। आणि ऑडिटर अकाउंटंट यांना किती असेल? पे लेवल 5चे असेल। आणि खाली दिले पोस्टल ॲसिस्टंट, ठीक आहे, शॉर्टिंग, सिनियर ॲसिस्टंट वगैरे, टॅक्स ॲसिस्टंट यांना पे लेवल 4चे असेल, 25,000 ते 81,000 इथे दिलेल्या आहे। तर हे पोस्टनुसार आहे। आणि इकडे मिनिमम आणि मॅक्झिमम एज दिलेली आहे 18 ते 30 आणि इकडे खाली 18 ते 30पर्यंतच आहे मित्रांनो। ठीक आहे। तर एक्झाम कशी असेल? टायर 1 टायर 2 असेल मित्रांनो। टायर 1मध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग किती मार्कासाठी असेल? 50 मार्कासाठी 25 क्वेश्चन, जनरल अवेअरनेस 50 मार्कासाठी 25 क्वेश्चन, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 50 मार्कासाठी आणि इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन 50 मार्कासाठी असेल टायर 1मध्ये। आणि टायर 2मध्ये खाली जसे की दिलेलं आहे, मॉड्यूल 1मध्ये असेल मॅथमॅटिकल ॲबिलिटीज, रिजनिंग, जनरल इंटेलिजन्स हे असेल मित्रांनो। इथे डिटेल्समध्ये दिले, बघू शकता। ठीक आहे। आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे मित्रांनो, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे, कोणत्या पण फील्डमध्ये असो। आणि काही पोस्टमध्ये लॉमध्ये झालेलं असायला पाहिजे किंवा HR मध्ये। ठीक आहे। तर इथे आपण पोस्ट बघितल्या कोणत्या आहेत, पे सायकल बघितले। आता डेट बघूया। ठीक आहे। डेट सबमिशन ॲप्लिकेशन केव्हापासून स्टार्ट होणार आहे? 24/6 स्टार्ट। आणि एंड केव्हाचा आहे? लास्ट डेट 24/7। ठीक आहे मित्रांनो, लास्ट डेट। आणि ॲप्लिकेशन इन्क्लुडिंग ऑनलाईन पेमेंट 10/8पर्यंत करू शकता तुम्ही। आय होप तुम्हाला एवढं संपूर्ण डिटेल्स समजले असेल। आणि अप्लाय करण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता। आणि तुम्हाला काही जर डाऊट असेल तर कमेंटमध्ये सांगा मित्रांनो। धन्यवाद।